नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय भाग्यरत्न निवडताना या विषयावर आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटोरीकर. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर विजय चाटोरीकर हे ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आहेत. त्यांनी ॲस्ट्रो सायन्स आणि वास्तू सायन्स या विषयामध्ये PhD केली आहे. तसंच त्यांचा रत्नांचा विशेष अभ्यास आहे. आजच्या या कार्यक्रमासंदर्भात तुमच्या मनात शंका असतील, प्रश्न असतील, अडचणी असतील, तुम्ही थेट आत्ता सरांना विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 022-6684-3333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. भाग्यरत्न निवडताना असा आपला आजचा विषय आहे. मुळात भाग्यरत्न ही ज्या वेळा आपण चॉईस करतो त्यावेळेला त्याच्या पाठीमागे शास्त्र हे नेमकं काय सांगतं? नेमकं काय असतं माहिती का, की प्रत्येकाला असं वाटतं की आपला भाग्योदय झाला पाहिजे. आणि भाग्योदय आपला होण्यासाठी कोणी जप करतं, कोणी तप करतं, कोणी प्रयत्न करतं आणि आपल्या प्रयत्नाला भाग्याची साथ मिळावी यासाठी ह्या उपासना असतात. बरोबर. त्यासोबत ही उपासनेपैकीच हे एक रत्न आहेत की जे रत्न तुम्ही जर धारण केले तर तुमच्या कामाला चांगली गती मिळू शकते आणि तुम्ही जे काम हातात घेतले त्याच्यामध्ये चांगले यश मिळून तुमची कीर्ती होऊ शकते. भाग्यरत्न निवडत असताना शास्त्र असं सांगतं की तुमच्या पत्रिकेमध्ये जन्मतारीख, कुंडली ज्याला म्हणतो आपण, त्या कुंडलीमध्ये तुमचे कोणते ग्रह स्ट्रॉंग आहेत, कोणते कमजोर आहेत. जसं एखादं आपण पाहतो ना, एखादा दवाखान्यामध्ये आपल्याकडे एखादं विटॅमिन्स कमी असलं तर डॉक्टर आपल्याला त्या विटॅमिन्सच्या गोळ्या देतात. तसं आम्ही जेव्हा एखाद्याची पत्रिका पाहतो, त्याचं ॲनालिसिस करतो, त्यानुसार आम्हाला कळतं की ह्या माणसाला कोणत्या ग्रहाची साथ मिळणं गरजेचं आहे. मग ती जी गरज आहे ती गरज त्या रत्नाद्वारे आपण त्यांना देत असतो. म्हणजे त्यांना गुरु कमजोर आहे त्यांच्यातला, किंवा शनी कमजोर असेल, बुध कमजोर असेल तर गुरु कमजोर असेल तर त्यांना पुष्कराज देतो. त्यांचा शुक्र कमजोर असेल तर त्यांना शुक्राचा हिरा देतो. ही जी रत्न असतात ना, हे त्या ग्रहाचं कारकत्व ते आपल्या ब्लड सर्क्युलेशनवर त्याचा इफेक्ट करत असतात. आणि ती रत्न जेव्हा आपण आपल्या हातामध्ये धारण करतो किंवा शरीरावर कुठे धारण करतो तेव्हा ते त्या ग्रहाच्या कॉस्मिक रेज आपल्याकडे आकर्षित करून घेऊन आपल्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये सोडत असतात. त्याच्यामुळं माणसाची काम करण्याची गती वाढते, उत्साह वाढतो आणि त्याला यश मिळतं. निश्चितपणे मी आता त्याच मुद्द्याकडे येणार होतो की नेमकी ही रत्न जेव्हा परिधान करतो त्यावेळेला काय बदल माणसाच्या आयुष्यामध्ये होऊ शकतो. मग तो शारीरिकदृष्ट्या असेल, मानसिकदृष्ट्या असेल, किंवा मग त्यांना जे काही अपयशाला सातत्यानं सामोरं जावं लागत असेल त्या निमित्तानं असेल, नेमके बदल काय असतं माहिती का, की आपण बरेच जण पाहतो. आपण एखाद्या ठिकाणी जेव्हा बस स्टॉप असेल किंवा रोडवर फिरत असताना आपण बरेचदा असे लोक पाहतो की ते फिरत असताना एखादा माणूस आपल्या नजरेमध्ये भरतो एकदम. आपण 3-3 वेळेस त्याच्याकडे वळून पाहतो. किंवा असे बरेच लोक असतात की आपल्या समोरून 10 गेले तरी आपलं त्यांच्याकडे लक्ष जात नाही. बरोबर. तर ही जी असतं ना, की एक प्रकारची तुमच्या शरीराच्या भोवती एक वलय असतं, ती एक ऊर्जेचं वलय असतं. ती ऊर्जा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह होणं ही रत्न काम करत असतात. जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये, जसं आता तू आता प्रश्न विचारलास की आपल्याला त्या रत्नाचा इफेक्ट कसा जाणवायचा, तर जेव्हा एखाद्या माणसामध्ये टॅलेंट खूप असतं पण त्याचं इम्प्रेशनच पडत नाही. एखादा माणूस दिसायला फार चांगला असतो पण त्याचं जे पाहिजे त्याला आउटपुट त्याचं ते मिळत नाही. किंवा काम करताना खूप काम करूनही त्याचं आउटपुट त्यांना मिळत नाही. किंवा बॉससमोर बोलताना एका प्रकारची भीती मनामध्ये असते किंवा कन्व्हिन्सिंग पॉवर एखाद्यामध्ये कमी असते. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या रत्नामुळे आपण साध्य करू शकतो. बरेचदा असं असतं की आपल्याकडे खूप टॅलेंट असतं, पोटेन्शियल भरपूर असतं, पण आपल्याला त्याचं आउटपुट नाही मिळत. किंवा बऱ्याच ठिकाणी माझ्याकडे असे बरेच कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणारे लोक येतात की त्यांच्यामध्ये टॅलेंट असतं पण त्यांच्या मागून येऊन लोक पुढे जातात. त्याचं कारण हे असतं की ह्यांना आपले मत मांडता येत नाही आणि ते मत मांडण्यासाठी सुद्धा हे रत्न तिथं कारणीभूत ठरू शकतात. किंवा व्यावसायिकामध्ये सुद्धा की त्यांच्यामध्ये नॉलेज खूप असतं, व्यवसाय करण्याची क्षमता असते पण त्यांना ते यश मिळत नाही. मग ती कन्व्हिन्सिंग पॉवर तिथं चांगली असली पाहिजे, समोरच्या ग्राहकाला चांगल्या प्रकारे पटवून देता आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या रत्नामुळे साध्य होऊ शकते. नक्की. सर, मला थोडासा एक वेगळा प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे. रत्न ज्या वेळेला एखाद्या ज्योतिषांकडून म्हणा किंवा सजेस्ट केली जातात तेव्हा ती खरी आहेत किंवा खोटी आहेत असा एक संभ्रम लोकांमध्ये नेहमी दिसतो. नक्कीच. काही जण म्हणतात की रत्न जेवढं महाग असतं तेवढं ते खरं असतं. काही जण म्हणतात की रत्न त्याच्यावर नाही तर कॅरेटवर असतं. तर ह्याच्यामधला जो ग्राहक म्हणून एक पहिली गोष्ट मी क्लिअर करतो की कॅरेट जे आहे ना, हे त्या रत्नाचं वजन असतं. जसं पहिले रती म्हणायचे, आता ते कॅरेट आहे. तर कॅरेट हे त्याचं वजन असतं आणि किंमत जी असते ना
तर किती महागाचं रत्न घेतलं याच्यापेक्षा ते तुम्हाला किती कॅरेटचं लागणार आहे हे चांगलं जाणकार व्यक्तीकडून तुम्ही समजून घेतलं आणि जाणून घेतलं. समजा एखाद्या व्यक्तीला आपण 2 कॅरेटचं रत्न दिलं तर त्याला 5 कॅरेटचं लागत असेल तर 2 कॅरेटचं घालून त्याला काही फायदा होणार नाही. बरोबर. तर ते वजन त्याचं महत्त्वाचं असतं की ते तुमच्या पत्रिकेहून जन्मकुंडलीहून कळतं की तुम्ही किती कॅरेटचं ते रत्न धारण केलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय असतं की हे रत्न शुद्ध मिळणं हो. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. की बरेच आजकाल मार्केटमध्ये खूप डुप्लिकेट रत्न येतात. जसं कपड्यामध्ये वेगवेगळे व्हरायटीज आहेत तसे रत्नामध्ये भरपूर व्हरायटीज आहेत. तर ते रत्न निवडत असताना तुम्ही जिथून घेताय तिथे तो व्यक्ती त्या रत्नातला जाणकार पाहिजे की जेणेकरून तुम्हाला ते घेतल्यानंतर त्याचा फायदा झाला पाहिजे. बरेचदा असं होतं की बरेच लोकांची फसवणूक होते रत्नामध्ये आणि मग त्यांचं ते काय करतात की डायरेक्ट हे खोटं असतं ह्याच्यावर अविश्वास ठेवतात. पण तसं नसतं. तुम्हाला सांगितलेला माणूस चुकीचा असू शकतो किंवा तुम्हाला ज्यांनी रत्न सुचवले किंवा दिले ते अशुद्ध असू शकतं. तर त्यासाठी आजकाल प्रत्येक शहरामध्ये चांगल्या चांगल्या शहरामध्ये मुंबईमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, लॅब आहेत की तुम्ही ते रत्न टेस्ट करून घेऊ शकतात. त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय, त्याची कठीणता काय, त्याचा हार्डनेस काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकतात. जेवढं हार्डनेस, त्याची क्लिअरिटी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या लॅबद्वारे तुम्हाला कळू शकतात. आणि ते एवढंसुद्धा कळू शकतं की ते कोणत्या खदानीमधलं रत्न आहे. की ते आजकाल काय कल्चरल रत्न खूप येतात, सिंथेटिक रत्न भरपूर येतात. तर त्याच्यामध्ये कळतं आपल्याला की ते तयार केलेलं आहे, मग हिटेड आहे का ट्रीटेड आहे. म्हणजे हिटेड म्हणजे काही रत्नाचा रंग जो असतो त्याला गरम करून रंग देण्यात येतो आणि ट्रीटेड म्हणजे त्याला ट्रीटमेंट करून रंग देण्यात येतो. मग असे रत्न काय होतं की तुम्ही काही दिवस घातलं ना की मग त्याचा कलर निघून जातो आणि मग तुम्ही पुन्हा त्यांना दाखवायला गेले अरे तुम्ही दिलं रत्न मग ह्याचा कलर गेला की ते सांगतात की तुमच्यावरचं संकट निघून गेलं बरं काय. तसं काही नसतं. ते एक महत्त्वाची गोष्ट असते की ते रत्न ट्रीट केलेलं असतं आणि मुळात जे नॅचरल रत्न असतात की ते रत्नांचे कलर कधी जात नसतात आणि क्लिअरिटी पण त्याची तेवढीच महत्त्वाची असते. नक्की सर, आपण कार्यक्रमात एक फोन घेऊया. अनंत बेडेकर आहेत वर्ध्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला अनंत, काय समस्या आहे आपली? हा नमस्कार सर. हा नमस्कार, बोला. हा मी माझ्या मुलीबद्दल विचारत आहे. बोला. जन्मतारीख सांगा. डेट ऑफ बर्थ आहे 27 एप्रिल 1999. हा 27 एप्रिल 1999. जन्मवेळ, रात्री 9:21. जन्म ठिकाण, अकोला महाराष्ट्र, जिल्हा अकोला महाराष्ट्र. अकोला. ओके, अकोला. हा प्रश्न काय आहे तुमचा? मुलीचं काय नाव? पुढे कॉमर्स मध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे. हम्म. तर तिचं पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन होईल का, आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कशामध्ये करायचं, आणि तिचं पुढील क्षेत्र म्हणजे करिअर मध्ये खाजगी मध्ये राहील की गव्हर्नमेंट मध्ये राहील, आणि पुढील करिअर हे कसं राहील भविष्य. ओके, नाव काय मुलीचं? आदित्य. आदिती. एक सांगतो, तिची पत्रिका पाहिल्यानंतर एक क्लिअर आहे की तिला फायनान्स क्षेत्रामध्ये किंवा इकॉनॉमिकल याच्यामध्येच तिला यश आहे आणि तिला पुढेचं पोस्ट ग्रॅज्युएशन जर करायचं असेल तर तिनं फायनान्समध्येच केलेलं कधी पण चांगलं. त्यातल्या त्यात MBA इन फायनान्स जर तिनं केलं तर तिच्यासाठी उत्तम राहणार आहे. आणि तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की तिला गव्हर्नमेंटची नोकरी मिळेल का किंवा सरकारी नोकरी मिळेल का, तर तिच्या याच्यामध्ये सरकारी नोकरीची योग नाहीत, पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये तिला भरपूर यश मिळू शकतं आणि चांगल्या प्रकारे ती तिथं सक्सेस होऊ शकते. त्यासोबत तिचं पुढचं फ्युचर म्हणजे तुम्ही वडील असल्यामुळे तुम्हाला साहजिकच वाटेल विवाह संदर्भामध्ये असेल ते प्रश्न. तर वैवाहिक जीवन तिचं खूप चांगलं आहे. तिला जरी तिच्या व्ययस्थानामध्ये मंगळ असला तरी तो निर्दोष आहे, सौम्य मंगळ आहे. आणि वैवाहिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, संतती सुखामध्ये तिला कोणतीही अडचण नाही. आणि करिअरमध्ये सुद्धा आर्थिक स्थिती तिची उत्तम असणार आहे. फक्त तिचा स्वभाव थोडा कन्फ्युजनचा आहे. तिची कन्या रास आहे, चंद्र लाभात बसलेला आहे, त्यामुळे तिचे डिसिजन पटकन होत नाहीत. त्यासाठी तिला जर पुष्कराज आणि माणिक हे रत्न जर तुम्ही धारण करायला दिले तर मला वाटतं नक्कीच तिच्या भाग्याला साथ देण्यासाठी हे रत्न तिला कारणीभूत ठरू शकतात. बरं सर, रत्नांच्या बाबतीमध्ये जसं आता यांनी प्रश्न विचारला त्यालाच अनुसरून एक प्रश्न की कोणत्या कोणत्या समस्यांसाठी किंवा कोणत्या कोणत्या अडचणींवरती ही रत्न आपल्याला मार्गदर्शक ठरतात म्हणा किंवा प्रभावी ठरतात? फार महत्त्वाचा प्रश्न आहे की रत्न हे आहेत ना की ही रत्न कोणत्याही समस्येवर, तुमच्या जीवनातल्या प्रत्येक समस्येवर, म्हणजे आरोग्याची समस्या असेल, कौटुंबिक समस्या असेल, वैवाहिक समस्या असेल, संततीची समस्या असेल किंवा तुमच्या आर्थिक समस्या असेल, कर्जाची समस्या असेल, कर्ज मिळण्याची समस्या असेल, कर्ज न फेडता येणारी समस्या असेल, ह्या सगळ्या कोणत्याही समस्या असो, फक्त काय की ॲनालिसिस परफेक्ट झालं पाहिजे. की नेमकं एखाद्या माणसाचा प्रश्न आहे की व माझं कर्ज फिटत नाही, तर त्याच्या व्ययस्थानाचा पूर्ण अभ्यास झाला पाहिजे. व्ययस्थान हे खर्चाचं ठिकाण असतं की नेमकं त्या ठिकाणचे ग्रह कोणते आहेत आणि ते कुठं बसलेले आहेत आणि त्याच्या ठिकाणचं रत्न जे आहे म्हणजे त्या ग्रहाचं जे रत्न आहे त्या व्यक्तीला 100% सूट होईल का नाही. कसं असतं की
असे 3 रत्न आहेत आपल्या याच्या पत्रिकेमधून आपण सुचवत असतो. एक जीवनरत्न असतं, एक भाग्यरत्न असतं, एक कारकरत्न असतं. हे 3 रत्न जे असतात ना, हे 3 रत्न जर धारण केले तर तुमच्या जीवनामध्ये येणारे कोणती समस्या असेल त्याच्यातून समस्या येणार नाही अशातली गोष्ट नाही, पण त्या समस्येतून मार्ग तुम्हाला काढता येऊ शकतो. दुसरी गोष्ट एक कळू शकतं पत्रिकेमधून की कोणतं रत्न तुम्हाला किती % लाभदायक ठरतं. म्हणजे तुम्हाला कोणत्या ग्रहाचं रत्न 40% लाभदायक ठरतं, कोणत्या ग्रहाचं रत्न तुम्हाला 60% लाभदायक ठरतं, कोणतं 70% लाभदायक ठरतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण पत्रिकेतून जाणून घेऊ शकतो आणि त्यानुसार आपल्याला प्रत्येक महादशेमध्ये, अंतर्दशेमध्ये किंवा अशुभ गोचरीमध्ये किंवा वर्तमान स्थितीमध्ये जे ग्रहमान येतात आपल्याला, त्याच्यामध्ये जे अशुभ ग्रहमान येतात त्या काळात सुद्धा ती रत्न आपल्याला किती लाभदायक ठरू शकतात हे पत्रिकेतून कळतं आणि त्यानुसार जर ते आपण धारण केले तर नक्कीच तिथं आपल्याला चांगला लाभ मिळू शकतो. नक्कीच खूप छान पद्धतीचं मार्गदर्शन. भाग्यरत्न निवडताना आपण अनेक वेळेला आपल्याला अनेक ठिकाणी सुचवलं जातं की अशा पद्धतीची रत्न धारण करा किंवा चर्चा आपण ऐकतो, अनेक समज गैरसमज ऐकतो, पण आज आपण त्यातलं खरं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि डॉक्टर विजय चाटोरीकर आपल्याला मार्गदर्शन करतायत. दरम्यान सरांना जर तुम्हाला संपर्क करायचा असेल, त्यांचं मार्गदर्शन हवं असेल आणि त्यांच्याकडचे हे सगळे उपाय जे आहेत हे उपाय जर तुम्हाला करून घ्यायचे असतील तर आता TV स्क्रीनवरती सरांच्या सेंटर्सची नावं आणि नंबर सुरू आहेत. तुम्ही कोणत्याही नंबरवरती संपर्क करू शकता. अजूनही खूप सारे प्रश्न मनामध्ये आहेत ते सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. भाग्यरत्न निवडताना या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर विजय चाटोरीकर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, आता खरेदीबद्दल आपण बोललो. आता तुमच्याकडे जर ही रत्न आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना हवी असतील किंवा जर ती उपलब्ध असतील तर तुमच्याकडे येण्याची किंवा ती रत्न खरेदी करण्याची प्रोसेस तुमच्याकडची काय आहे? काय की माझ्याकडे सगळे रत्न मी ठेवतो आणि मी ठेवत नव्हतो पहिले, पण काय झालं की बरेचदा मी आपल्या तुझ्यासारखे विश्वासाचे लोक माझ्याकडे यायचे आणि मी त्यांना रत्न सुचवायचं आणि मग ते कुठून तरी घ्यायचे. तर एकदा असेच एक BSNL मधले अधिकारी होते आणि त्यांना मी रत्न सुचवलं होतं आणि त्यांना एकदम डुप्लिकेट रत्न फार महाग किमतीमध्ये दिलं. हां, आणि ते पाहिल्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की सर म्हणे तुम्ही एवढं तुम्हाला अभ्यास आहे तर तुम्ही तुमच्याकडेच रत्न ठेवत जा. मग तेव्हापासून मी रत्न ठेवतो आणि काय होतं की मी बरेचदा पाहतो की आता रत्न जे असतात त्याची किंमत जी असते ना ती तिथं लिहिलेली नसते, ती आपल्याला ठरवावं लागते. आता बरेचदा रत्न आम्ही जेव्हा घेतो ना, घेतो सुरुवातीला मलाही तसं झालं बरेचदा की फसवणूक पण होती त्याच्यामध्ये. पण आता अभ्यास केला मी, त्याच्यातून जाऊन शिकून आलो की रत्न कसं तपासायचं, त्याच्यातलं काय काय बारकावे असतात, त्याचं वजन काय असतं, त्याचा हार्डनेस काय असतो, हे पाहून मी रत्न माझ्याकडे ठेवायला लागलो. मग लोकांना काय की जे बाहेर रत्न 20,000 आणि 25,000 रुपये पर कॅरेटनं भेटतं ते आपल्याकडे 7,000 आणि 8,000 रुपये पर कॅरेटनं मिळतं. हां, आणि जे रत्न त्यांना 12,000 आणि 14,000 मोठ्या शोरूममध्ये मिळतं ते रत्न आपल्याकडे 4,000 आणि 4,500 रुपयामध्ये आपण देतो त्यांना. आपण एक ठराविक मार्जिन ठेवून ते रत्न सेल करतो आणि शिवाय त्याची गॅरंटी पण घेतो. जर रत्न तुम्हाला लाभदायक ठरलं नाही, समजा तुला एखादं रत्न दिलं आणि ते तुला सूट नाही झालं किंवा तुला ज्या कामासाठी तू ते रत्न घेतलेलं आहेस आणि ते काम तुझं नाही झालं, म्हणजे प्रयत्न करूनही नाही झालं, जे नुसतं घातल्यानं नाही होणार, त्यासाठी प्रयत्न पण तेवढेच महत्त्वाचे असतात. प्रयत्न करूनही नाही झालं तर अशा वेळेस कारण ते रत्नांची किंमत जास्त असते, महागड्या असतात, त्यामुळे एवढी इन्व्हेस्टमेंट करताना त्याचं आउटपुट मिळणं हे महत्त्वाचं असतं आणि ते आउटपुट मिळण्यासाठी आपण ते गॅरंटी घेतो आणि त्यांना 1 वर्षाच्या आत 70% आपण रिफंड पण देतो जर त्यांना ते रत्नाचा लाभ नाही झाला तर ज्यांना कोणाला हे रत्न माझ्याकडून पाहिजे असतील तर माझ्या कोणत्याही सेंटरवर किंवा जे स्क्रीनवर नंबर आहेत त्याच्यावर कॉल करून ते मागून घेऊ शकतात. नक्कीच. कार्यक्रमात एक फोन येतोय. अरुण कुलकर्णी आहेत बेळगाववरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला अरुणजी, काय समस्या आहे आपली? माझ्या मुलीबद्दल विचारायला आहे. बोला. मुलीचा जन्म आहे 19 जानेवारी 1993. 1993. 19 जानेवारी 1993. हां, वेळ जन्म वेळ वेळ संध्याकाळी 7:15 सकाळी का संध्याकाळी? संध्याकाळी. संध्याकाळी. जन्म ठिकाण? मिरज. हा, मिरज. विदर्भ. विदर्भ. हा, मिरज. ओके. समस्या काय आहे? हम्म. समस्या काय आहे? हम्म. सर, लग्नाचं विचारायचं होतं. हा, प्रश्न विचारा ना. हां, लग्नाबद्दल विचारायचं. लग्न होत नाही. लग्न होत नाहीये, लग्नाचं विचारायचं. ओके. काय सांगता येईल? काय माहिती का, तुमच्या मुलीच्या पत्रिकेमध्ये 7म स्थानामध्ये नेपच्यून आणि हर्षल आहे
आणि त्याच्यामुळे काय की ती स्वतःच लवकर तयार होत नाही लग्नाला, आणि जेव्हा ती तयार होते तेव्हा तिच्या मंगळ प्रथम स्थानात बसलेला आणि गुरु कुटुंब स्थानात आहे चतुर्थ स्थानामध्ये. त्याच्यामुळं मनासारखे स्थळ येत नाहीत, नको असलेले मागे लागतात, किंवा ज्यांच्याकडून निरोप यायला पाहिजे त्यांच्याकडून निरोप येत नाही, आणि आपल्याला जे आवडतात त्यांच्याकडून पण निरोप येत नाही, किंवा एखाद्या वेळेस जमून मोडण्याची शक्यता असते. तर त्यासाठी त्यांना एक निलम आणि पाचवी रत्न धारण करायला द्या, की जेणेकरून त्या मुलीची इच्छा पण होईल आणि तिला मनासारखं स्थळ पण मिळेल. आणि त्यासाठी एक मी मंत्र पण देतो तिच्यासाठी, वाटल्यास तुम्ही ते लिहून घेऊ शकता. पती मनोहर देही मनोवृत्तानुसारणीम तारणीम दुर्ग संसार सागरस्य सौभाग्यताम. म्हणजे मला असा पती मिळून दे, तो सुंदर पण असला पाहिजे आणि त्यांना माझं सौभाग्य चिरकाळ टिकवलं पाहिजे, असा ह्या मंत्राचा अर्थ आहे. नक्कीच ह्या मंत्राचा तिनं रोज जर जप केला तिला मनासारखा वर मिळू शकतो आणि तिचा विवाह सुखाचा होऊ शकतो. नक्कीच सर, ज्या वेळेला रत्न धारण करणं, तर त्या रत्न कोणी धारण करायचं याला काही बंधन असतात का? म्हणजे वयाचं बंधन, स्त्री पुरुष अशी काही बंधनं असतात? नाही, तसं काहीच नसतं. फक्त काही रत्न जे असतात ना, आता शुक्राचं रत्न हिरा आहे. त्याच्यामुळे काय होतं की माणसातलं एक सेक्शुअल याच्यामध्ये इंटरेस्ट जास्त क्रिएट होतो. तर असे जे रत्न असतात ते फक्त एक एक जाणकार असल्यामुळं मी त्यांची पत्रिका पाहून किती त्याला आवश्यक आहे एखाद्या व्यक्तीला ते पाहून देतो. सहसा तरुण जेव्हा जे एज्युकेशनमध्ये आहेत, शिक्षण घेत आहेत, अशा मुलांना आम्ही ते रत्न द्यायला थोडं अवॉइड करतो, की जेणेकरून ते अवांतर गोष्टीमध्ये अडकून आहेत किंवा अवांतर गोष्टीमध्ये अडकून करिअरवर त्यांचा परिणाम होऊ नये. पण रत्न घालायला असं कोणतं वयाचं बंधन नसतं. स्त्री पुरुष असंही कोणतं लिंगभेद पण त्याच्यामध्ये नसतो. ते प्रत्येकासाठी ते रत्न कामाला येतं. फक्त एकाच रत्न दुसऱ्याला कामाला येत नसतं, की प्रत्येकाचं आपापलं एक रत्न असतं. म्हणजे तुझं रत्न दिलं तर ते तूच धारण करायला पाहिजे, कारण तू धारण केल्यानंतर तुझ्या शरीरातल्या ज्या काही लहरी असतात ते त्याच्या मध्ये गेलेले असतात आणि त्याचे चांगले आणि वाईट जे काही परिणाम ते तुला भेटणार असतात. आणि ते जर चुकून तू तुझ्या भावाला किंवा तुझ्या मिसेसला घालायला दिलंस तर मग त्यांच्या बॉडीमधल्या जे वेव्ज असतात ते त्याच्यामध्ये जातात. त्याच्यामुळे ते डिस्टर्ब होऊन जातं आणि त्याचा जे काही ज्या प्रमाणात ते रिझल्ट मिळायला पाहिजे असतो ते आपल्याला मिळत नाही. त्यासाठी आपलं रत्न हे आपणच धारण करायचं, दुसऱ्याला कोणालाही द्यायचं नाही, मग ते किती जवळचा किंवा घरचा जरी व्यक्ती असला तरी. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की रत्न धारण करत असताना एक आहे की आता बरेच जणांना असं वाटतं की जन्मल्या मुलाला तर आपण रत्न देत नाहीत. महत्त्वाचं की कळते माणूस असावं, कारण ती कॉस्टली असतात, की त्यांना ते सांभाळायची पण एक बुद्धी असली पाहिजे आणि ती त्यांच्याकडे तेवढं असणं गरजेचं असतं. नाही तर काय बरेचदा होतं की कोणालाही रत्न दिले आणि त्याला जर सांभाळता येत नसेल तेवढे महागाची रत्न हरवले तर त्यांचं नुकसान होऊ शकतं. बरोबर. सर, रत्न जेव्हा आपण घालतो, आता चुकीचं रत्न की बरोबर रत्न हे आपण आता सांगितलं, पण त्याचा काही साईड इफेक्ट शरीरावरती किंवा मानसिकतेवरती होतो का? समजा चुकीचं रत्न सजेस्ट झालं किंवा चुकीचं रत्न खरेदी केलं गेलं तर ते परिधान केल्यामुळे शरीरावरती म्हणा किंवा मेंटल इफेक्ट काय होतं माहिती का, की याचे परिणाम कसे असतात की जर एखादा माणूस खूप रागीट आहे तर बरेच जण त्याला काय म्हणतात की तू पोवळा हे रत्न धारण करायचं नाही. बरोबर. पण मी म्हणतो त्याला पोवळा दिला पाहिजे, कारण मायनस मायनस प्लस होत असतं. म्हणजे मंगळाचं रत्न आहे घातल्यानंतर ते माणसं शांत होतात. आता बरेच ठिकाणी काय होतं की एखाद्याला मोती दिला जातो की तो आधीच ते मनानं कमजोर असतो आणि त्याला मोती दिल्यानंतर जास्त डिप्रेशनमध्ये जातो. तर अशा वेळेस त्याला मोती देणं योग्य नसतं. तर हे आपल्या पत्रिकेवरून कळतं की नेमकं चंद्र कोणत्या स्थानात बसलेला आहे, तो शनीच्या सानिध्यात आहे का, मग तो अष्टम स्थानात आहे का, षष्टम स्थानात आहे का, व्ययस्थानामध्ये आहे, कोणत्या स्थानाशी संबंध त्याचा येतोय, हे सगळं पाहून जर आपण जाणकार व्यक्तीकडून जर निवडून घेतलं रत्न तर नक्कीच आपल्याला त्याचा त्रास होत नाही. पण बरेचदा काय होतं की लोक असे कार्यक्रम पाहतात, इथं आपण जनरल चर्चा करत असतो, हे लोकांना माहीत नसतं. लोकांना वाटतं की मेष राशीसाठी पोवळा वापरायला सांगितलं, पण बरेचदा असं असतं की मेष राशीच्या लोकांना पोवळा हा सूट होत नाही. की त्यांना त्यांचे भाग्यरत्न वेगळं असतं, त्यांचं जीवनरत्न वेगळं असतं, त्यांचं कारकरत्न वेगळं असतं आणि ते टी व्हीवरचा कार्यक्रम पाहून ते डायरेक्ट परचेस करतात रत्न आणि ते घालतात. मग त्याचे साईड इफेक्ट येतात. मग त्यांच्या रागामध्ये होतं किंवा काम बिघडून जातात किंवा एखादा लहान मोठा अपघात होऊ शकतो किंवा मानसिक त्रास होऊ शकतो किंवा कौटुंबिक कलह निर्माण होऊ शकतात. अशा प्रकारचे साईड इफेक्ट येऊ शकतात. नक्की. आणि सर, आता वास्तूच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर वास्तू आणि रत्न यांचा काही परस्पर संबंध? नक्कीच ना. जसं आपल्या कुंडलीमध्ये नवग्रहाचं स्थान आहे तसंच वास्तूमध्ये सुद्धा नवग्रहाचे स्थान आहेत. बरोबर. आणि आपल्या वास्तूमध्ये जेव्हा आपण बिना तोडफोड वास्तू म्हणजे आपण उपाय करत असतो की अशा वेळेमध्ये एखादी गोष्ट आपल्याला काढणं शक्य नाही आहे किंवा ती फार खर्चाची असेल तर अशा वेळेस तिथे आपण त्या ग्रहाचं रत्न जे आहे तिथे स्थापन करून त्या ग्रहाची आपल्याला ऊर्जा मिळावी यासाठी आपण ते रत्नविधी असतो की 9 दिशेला 9 रत्न स्थापन करून त्याच्यातून आपल्याला जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे जी भूगर्भातून आपण ती क्रिएट करतो, कारण ती रत्न आपण जमिनीमध्ये टाकतो. त्याच्यामुळे त्या ग्रहाचं रत्न
रत्न जर त्या दिशेला आपण जर स्थापन केलं आपल्या वास्तूमध्ये तर नक्कीच त्या रत्नाचा आपल्याला चांगल्या प्रकारे लाभ होऊ शकतो. नक्की सर, आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत, शेवटची 2 मिनिटं आहे. ज्या लोकांना आता जे आपला कार्यक्रम पाहतायत त्यांना जर तुम्हाला भेटायचं असेल, तुमचं मार्गदर्शन हवं असेल किंवा हे सगळे उपाय जे आता तुम्ही सजेस्ट करताय ते करून घ्यायचे असतील तर त्यांनी काय करायला हवं? नक्कीच मी प्रत्येक रविवारी ठाण्यामध्ये असतो, बरं. प्रत्येक शनिवारी मी पुण्यामध्ये असतो आणि प्रत्येक बुधवार गुरुवारी मी औरंगाबादमध्ये असतो. याशिवाय या ठिकाणी मला यांना प्रत्यक्ष भेटता येऊ शकतं, कारण मी स्क्रीनवर जे नंबर आहेत त्याच्यावर फोन करून त्यांनी अपॉइंटमेंट घेतली तर त्यांना अपॉइंटमेंट मिळू शकते. आणि दुसरी गोष्ट, जर त्यांना प्रत्यक्ष येणं होत नाही, कारण आपले कार्यक्रम पूर्ण जगभरात पाहिल्या जातात, देशात विदेशात पण पाहिल्या जातात, बाहेरून भरपूर कॉल येतात, तर प्रत्येकाला आपल्याकडे येणं होत नाही. तर अशांसाठी आपण फोन कन्सल्टिंग पण करतो, की त्यांनी फोनवर अपॉइंटमेंट घेतल्यानंतर आणि त्यांना आपण आपल्याकडून रिप्लाय देतो आणि त्यांची जी काही समस्या असेल ते ऐकून घेऊन त्यांच्या पत्रिकेनुसार त्यांना मार्गदर्शन करतो. आपण जे उपाय देतो ते रत्न आणि यंत्र याच्या स्वरूपामध्ये देतो, की जेणेकरून लवकरात लवकर त्यांना इफेक्ट आला पाहिजे. आणि जे रत्न असतात त्याची गॅरंटी आपण घेतो, की जेणेकरून त्यांना रिझल्ट नाही आला तर त्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे. आणि बाकीची गोष्ट महत्त्वाची म्हणजे की मी फीस फक्त 1 टाईम घेतो, एकदाच फीस घेतो. नंतर भविष्यात त्यांना कोणतीही समस्या असेल तर कधी पण मला फ्रीली कन्सल्ट करू शकतो. बरं, खूप छान पद्धतीची सुविधा सरांनी तुम्हा सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. भाग्यरत्न निवडत असताना काय काळजी घेतली पाहिजे आणि भाग्यरत्न कसा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावरती प्रभाव करतात या संदर्भातल्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या सरांकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरांना संपर्क करण्यासाठी आत्ता TV स्क्रीनवरती जे नंबर्स आहेत या नंबर्सवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.